मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। खरीप पीक विमा 2023 अंतर्गत जे राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस अनुदान राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं। 2 हेक्टर मर्यादेपर्यंत कापूस अनुदान राज्य सरकारने जाहीर केला, सोयाबीन अनुदान 2 हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान जाहीर केला। आता या अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आले का, नक्की मला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। कारण की कालपासून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये प्रति 2 हेक्टर मर्यादेपर्यंत जमा झालेले आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 1 हेक्टर जमीन असेल अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये जमा झालेले आहेत। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। म्हणजे जर ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर जमीन असेल त्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे मिळालेले असतील आणि 2 हेक्टर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळालेले असतील। असे एकूण 12,000 रुपये या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये लक्षात ठेवायचे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का, नक्की जवळच्या तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधार नंबरवर पैसे मिळतात त्या बँक खात्यामध्ये जा, त्या ठिकाणी तुमचं अकाउंट चेक करा, तुमच्या खात्यामध्ये जे आहेत अनुदानाचे पैसे जमा झाले आहे का। कारण की राज्य सरकारनं कालपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन कापूस अनुदान 2 हेक्टर मर्यादेपर्यंतची रक्कम जी आहे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये आले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि काही अपडेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून सर्वात अगोदरची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील। धन्यवाद।